अजितदादांच्या अपघाती निधनानंतर शोकाकुल प्रतिक्रियांचा ओघ सतत सुरू आहेत. पूर्व केंद्रीय मंत्री आणि अजितदादांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते सुबोध मोहिते नागपुरात दाखल आहेत. एक वैद्यकीय कारणांसाठी दाखल आहेत. त्यांना विचारूया, सर, आपण वैद्यकीय कारणांसाठी दाखल आहात, पण आपल्याला अजितदादांच्या बद्दलची बातमी समजली का आणि आपली काय त्यावेळेस प्रतिक्रिया होती? माझ्याकडे शब्द नाही आहे. दादा गेले. गोरगरिबाचे, सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, युवाचे दादा गेले. नियतीने घाला घातला आज महाराष्ट्राच्या राजकारणात. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर शोकाकुल प्रतिक्रियांचा ओघ सतत सुरू आहे. पूर्व केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते सुबोध मोहिते नागपुरात वैद्यकीय कारणांसाठी दाखल आहे. त्यांची प्रकृतीसुद्धा व्यवस्थित नाही आहे. पण त्यांना आपण विनंती करून विचारूया, त्यांची काय प्रतिक्रिया, त्यांना ही बातमी कळली का? तुम्हाला अजितदादांची बातमी कळली का आणि तुमची पहिली प्रतिक्रिया काय? महाराष्ट्रातील गोरगरिबांचा, सामान्य जनतेचा, तरुणांचा आणि शेतकऱ्यांचा दादा गेला. आज या सगळ्या लोकांना आशा होती की महाराष्ट्रामध्ये एकच दादा आहे. एवढा सच्चा माणूस, एवढा भावनात्मक माणूस, ज्यांनी जनतेच्या मनावर राज करणारा राजा. माझ्याकडे शब्द नाही आहेत. राजकारणामध्ये असा माणूस होणे नाही. आयुष्यात परखट मर मागणारा, कधी खोटं न बोलणारा असा माणूस आज आपल्यात नाही आहे. महाराष्ट्रातला हा काळा दिवस आहे राजकारणातला, आणि मी रुग्णालयामध्ये दाखल आहे. माझ्याकडे आज दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाही आहे. स्वतः काय देवाला मी काय प्रार्थना करू हा प्रश्न माझ्यासमोर आहे. आपण तिथे जाऊ शकत नाही आहे, त्यांचं अंतिम दर्शन घेऊ शकत नाही, याचं दुःख आहे, शल्य आहे आपल्याला. आणि काय एखादी आठवण सांगता येईल? आजचाच अधिवेशनामध्ये माझ्या घरी आले. आम्ही 1 तास गप्पा मारल्या आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं की मी आयुष्यात आज इतके वर्ष चांगलं काम केलं आणि आयुष्यभर गोरगरिबांची सेवा करता येईल. त्यांच्याकडून धडा मिळाला. आणि काल होते आणि आज नाही आहे. नियतीचा खेळ असा होऊ शकतो ही कल्पनाही करू शकत नाही. कौटुंबिक संबंध होते. माझ्या मुलाला, माझ्या मिसेसला त्यांनी सांगितलं की राजकारणामध्ये अशा माणसाची गरज आहे. आज मी खूप त्यांना मिस करतो. शब्द नाही आज माझ्याकडे, शब्द बिलकुल नाही आहे. खूप खूप धन्यवाद. आपण NDTV मराठीसोबत बोललात. तर पूर्व केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते सांगतायत त्यांच्याकडे शब्द नाही आहेत, भावूक होत आहेत. आणि अजितदादांच्या गेल्याने जी पोकळी झालेली आहे निर्माण, ती भरून निघणार नाही. त्यांना तिथे जायची इच्छा आहे, पण त्यांची प्रकृती त्यांना तिथे जाऊ देत नाही आहे. डॉक्टर्स त्यांना जाण्यासाठी अनुमती देत नाही आहे. त्यामुळे ती तगमग त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.